श्री स्वामी समर्थ. सर्व भक्तांचे स्वामी कृपा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. सर्व भक्तांवर स्वामी कृपा कायम असावी ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला यंदा श्रावण महिना कधी सुरू होणार आहे व शेवट कधी होणार आहे, तसेच यावर्षी 4 सोमवार आले आहेत की 5 सोमवार आले आहेत, त्याचबरोबर कोणता सोमवार किती तारखेला आणि कोणत्या सोमवारी कोणती शिवामूठ वाहायची आहे याबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तसेच स्वामी कृपा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून चॅनलला नक्की सहकार्य करा. हिंदू धर्मात श्रावण महिना अत्यंत पवित्र तसेच खूप महत्त्वाचा मानला जातो. श्रावणातील प्रत्येक दिवसाचे महत्त्व अतिशय वेगवेगळे असते. मात्र श्रावणातील सर्वात महत्त्वाचे व्रत म्हणजे श्रावणी सोमवार. श्रावण महिन्यातील सोमवार हा महादेवांच्या पूजेसाठी अतिशय महत्त्वाचा, पवित्र व शुभ महिना मानला जातो. श्रावणातील सोमवारी उपवास करणे खूप फायदेशीर असते. तसेच श्रावण महिन्यात महादेवांशिवाय देवी पार्वतीचीही पूजा केली जाते. तसेच या काळात महादेवांची पूजा केल्याने आपल्याला सकारात्मक फळ मिळते, कारण हा संपूर्ण महिना महादेवांना समर्पित असतो. हिंदू पंचांगानुसार दरवर्षी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून श्रावण मासारंभ चालू होतो. यंदा श्रावण महिना हा ऑगस्ट महिन्यात सुरू होईल. 5 ऑगस्ट 2024 पासून हा महिना चालू होणार आहे. ते 3 सप्टेंबर 2024ला श्रावणी अमावस्येने हा महिना संपेल. यावर्षी शंकर भगवानांची उपासना, व्रत, पूजा करण्यासाठी आपल्याला 5 सोमवार मिळणार आहेत. म्हणजेच यावर्षी श्रावण महिन्यात एकूण 5 सोमवार आलेले आहेत. तसेच यंदा श्रावण महिना विशेष असणार आहे, कारण श्रावण महिना हा सोमवारपासूनच सुरू होत आहे. त्यामुळे पहिला श्रावणी सोमवार 5 ऑगस्टलाच सुरू होईल. यावर्षी हा विशेष तसेच दुर्मिळ योग जुळून आला आहे. जर तुम्ही पहिल्यांदाच श्रावण सोमवारचे व्रत पाळणार असाल तर जाणून घ्या श्रावण सोमवारच्या सर्व तारखा. पहिला श्रावण सोमवार 5 ऑगस्टला आला आहे. दुसरा श्रावण सोमवार 12 ऑगस्टला आला आहे. तिसरा श्रावण सोमवार 19 ऑगस्टला आला आहे. चौथा श्रावण सोमवार 26 ऑगस्टला असेल. तर शेवटचा म्हणजेच 5वा श्रावण सोमवार 2 सप्टेंबरला आला आहे. यावर्षी आपण 5 श्रावण सोमवारचे व्रत उपवास करणार आहोत. श्रावण महिना सुरू झाला की महत्त्वाचे व्रत केले जातात, जसे की मंगळागौर पूजन, जीवितीचे व्रत, नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, श्रीकृष्ण जन्माष्टमी असे विशेष सण साजरे केले जातात. त्याचबरोबर श्रावण महिन्यातील सोमवार अत्यंत पवित्र मानला गेल्याने या दिवशी शिवभक्त विशेष साधना उपासना करतात. या महिन्यात केलेली उपासना अत्यंत शुभफळ देणारी असते. श्रावण सोमवार व्रत उपासनेला लागणारी साहित्य यादी आपण पाहूत. यादी पुढील प्रमाणे: भगवान शिव व माता पार्वतीची मूर्ती, फळे, फुले, मिठाई, दही, पंचामृत, गाईचे कच्चे दूध, शिवामूठ, बेलपत्र, दिवा, धूप, कापूर, शुद्ध तूप, मध, गंगाजल, सौभाग्याचे साहित्य, दक्षिणा इत्यादी ही सर्व श्रावण सोमवारी व्रत करताना लागणाऱ्या साहित्यांची यादी आहे. तर आता आपण पाहू व्रतांचे नियम काय असतात. तर धार्मिक मान्यतेनुसार श्रावण सोमवारचे व्रत फळांवर केले जाते. या उपवासात अन्न सेवन करण्यास मनाई आहे. या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून भगवान शंकरांचा जलाभिषेक करावा. यानंतर त्यांना दूध, गंगाजल, मध, तूप, अक्षता व बेलपत्र तसेच शिवामूठ अर्पण करावी. तसेच सोमवार व्रत कथा वाचावी किंवा ऐकावी, आरती करावी. तसेच भगवान शंकरांच्या ओम नमः शिवाय या बीजमंत्राचा कमीत कमी 108 वेळा तरी मंत्रजप करावा. तसेच प्रत्येक सोमवारी शिवलिंगावर जी शिवामूठ वाहिली जाते ती प्रत्येक सोमवारी वेगवेगळ्या धान्यांची मूठ वाहिली जाते आणि ही शिवामूठ वाहताना एक मंत्र म्हणायचा असतो. तो मंत्र काय आहे ते आपण पाहू. शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, मनातल्या इच्छा पूर्ण कर देवा. हा मंत्र 3 वेळा म्हणत शिवामूठ अर्पण करावी. तर आता आपण पाहू कोणत्या सोमवारी कोणती शिवामूठ शिवलिंगावर वाहायची आहे. पहिला सोमवार म्हणजेच 5 ऑगस्टला तांदळाची शिवामूठ वाहायची आहे. दुसऱ्या सोमवारी म्हणजेच 12 ऑगस्टला पांढऱ्या तिळाची शिवामूठ वाहायची आहे. तिसऱ्या सोमवारी 19 ऑगस्टला आपल्याला मूग हे शिवामूठ म्हणून वाहायचे आहे.
चौथ्या सोमवारी म्हणजेच 26 ऑगस्टला आपल्याला जवस हे शिवामूठ म्हणून वाहायचे आहे आणि शेवटच्या म्हणजेच 5व्या सोमवारी आपल्याला सातू शिवामूठ वाहायची आहे. तर अशा प्रकारे श्रावणी सोमवारच्या पूजेनंतर आपल्याकडे शिवामूठ वाहण्याची प्रथा आहे. श्रावण महिन्यातील पूजेचे व्रताचे फळ हे त्वरित मिळत असते असे म्हणतात. भगवान शंकर व माता पार्वतीची पूजा केल्याने अनेक वरदान मिळतात. वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होऊन संतती सुख मिळते, आर्थिक लाभ होतात, तसेच अनेक रोगांपासून मुक्ती मिळते असेही म्हटले आहे. म्हणूनच श्रावणी सोमवारचे व्रत हे खूप फायदेशीर मानले जाते. भगवान शंकरांच्या या आवडत्या महिन्यात विवाहित स्त्रिया सौभाग्यासाठी संपूर्ण महिना उपवास तसेच व्रतवैकल्य करत असतात. हा भगवान शंकरांना प्रसन्न करण्याचा दिवस आहे. त्यामुळे या दिवशी केलेली पूजा, व्रत, उपासनेचे फळ लवकर आपल्याला मिळते. त्याचबरोबर काही विवाहित स्त्रिया प्रत्येक श्रावण महिन्यातील मंगळवारी मंगळागौरीचे व्रत करतात, तर काही मुली इच्छित वर मिळावा म्हणूनही सोमवारचे व्रत करीत असतात. तसेच श्रावणात कावड यात्रा ही अत्यंत प्रसिद्ध आहे. अशा प्रकारे या श्रावण महिन्यात अनेक सणवार, व्रतवैकल्य केले जातात. श्रावण महिन्यात नागपंचमी या सणांची सुरुवात होते, तर बैलपोळा हा शेवटचा सण या महिन्यात साजरा केला जातो. श्रावण महिना हा महादेवांच्या व्रतासाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याने श्रावणातल्या प्रत्येक सोमवारला अत्यंत विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी महादेव शिवशंकरांवर जलाभिषेक, दुग्धाभिषेक, रुद्राभिषेक मोठ्या प्रमाणात केला जातो. तसेच प्रत्येक सोमवारी महादेवांवर वाहिलेल्या शिवामूठला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. त्याचबरोबर दानाचीही परंपरा आहे. तर अशा प्रकारे मी श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारची तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तसेच नवनवीन व्हिडिओसाठी स्वामी कृपा चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.